नांदेड़ के नशीबी इलाकों से सैलाब का पानी उतरने लगा। अशोकराव चौहान का मुतासर इलाकों का दौरा। नांदेड़ शहर में गुंटेवारी करने के लिए अभी राब्ता कायम करें, लिम्रा एसोसिएट एंड डेवलपर्स। नांदेड़ शहर और ज़िले में अब सैलाब का खतरा टल गया है, क्योंकि गोदावरी नदी की सतह में कमी का सिलसिला जारी है और नशीबी इलाकों से सैलाब का पानी भी उतरना शुरू हो गया है। जबकि रियासत के वज़ीर तामीर आमा व नांदेड़ ज़िले के राब्ता वज़ीर अशोकराव चौहान ने आज नांदेड़ शहर के अलावा देही इलाकों में सैलाब से मुतासर मकामात का दौरा करके हालात का जायज़ा लेते हुए हर मुमकिन मदद का तयक़ुन भी दिया है। आज 9 सितंबर को नांदेड़ शहर के नशीबी इलाकों से सैलाब का पानी उतरना शुरू हो गया है। जिन इलाकों में पानी 10 से 12 फीट तक ऊपर आ गया था, अब वहां पर यह पानी काफ़ी नीचे उतर गया है और रास्ते भी आमद रफ्त के खुल गए हैं। कदीम शहर के गाड़ीपुरा काला पुल का रास्ता भी आमद रफ्त के लिए अब खुल गया है, जबकि यहाँ की बस्तियों में अभी तक पानी मौजूद है। इसी तरह कदीम शहर के दीगर इलाकों और खड़गपुरा सैलाब नगर में भी हालात काफ़ी बेहतर हुए हैं। रियासती वज़ीर अशोकराव चौहान ने आज कदीम शहर के अलावा खड़गपुरा और दीगर मुतासर इलाकों का दौरा करके वहाँ के आवाम से मुलाकात भी की और नावघाट ब्रिज पर तैनात जीव रक्षक दल की टीम का भी शुक्रिया अदा किया और उनकी तारीफ भी की। पुढे एकतर जी अलर्ट लेवल आहे 351 त्याच्यावर पाणी गेलेलं आहे आणि हे एखादी घटना गेल्या 15 वर्षानंतरचं हे क्षेत्र पुन्हा पाहायला मिळत आहे। स्वाभाविक आहे, मधल्या 15 वर्षामध्ये ठिकठिकाणी बांधकामं झालीत, का अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत नदीच्या काठावर, त्यामुळे पाणी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी घरामध्ये गेलेलं आहे। ठिकठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे। शहरामध्ये पाणी बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे आता वरून पाणी यायचं जर थोडा एवा कमी झालेला आहे, त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू गोदावरी नदीची ही कमी होऊ लागलेली आहे। विष्णुपुरी प्रकल्पात सुद्धा सर्व गेट ओपन केल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परंतु कालपासून वरचा एवा जो कमी झाल्यामुळे थोडी पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेली वस्तुस्थिती आहे। पण परिस्थिती अजून नॉर्मल व्हायला थोडा अवधी लागणार आहे। महानगरपालिका, महापौर आणि सर्व नगरसेवक आहेत, बाकीचे लोक आहेत, यांच्या सर्वांच्या प्रशासनाच्या मदतीने लोकांना आपण शाळेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, फंक्शन हॉलमध्ये स्थलांतरित केलेलं आहे। जेवणाची व्यवस्थासुद्धा स्थानिक लोकांनी केली आहे, नगरसेवकांनी केली आहे, प्रशासनाने केलेली आहे। आपण पाहतो की लाईफ गार्ड जिथे आपण उभे केलेले आहेत, खाजगी लोक आहेत, नगरपालिकेच्या वतीने त्यांना थोडंफार मानधन दिलं जातं आणि इथे काही दुर्घटना घडू नये दक्षता घेण्याचं काम सर्व करत आहे। आम्ही आज ग्रामीण भागात सुद्धा जाणार आहे, परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आलो आहे। बऱ्याच ठिकाणी नालेसुद्धा लोकांनी नाल्यामध्ये घरं केलेले आहेत आणि घडले गेल्या अनेक वर्षामध्ये काही डेव्हलपमेंटच्या होत आहेत, त्याच्यामध्ये प्रश्न काही निर्माण झालेले आहेत, परंतु गेल्या 15 वर्षानंतर ही आलेली एखादी घटना आहे। सर, जी नुकसान वगैरे झालेलं आहे शहरात, नुकसान भरपाईसाठी सरकारकडून नुकसान भरपाई घरामध्ये पाणी वगैरे गेलेलं आहे, त्यांना शासन मदत करेल। सर, रात्री बैठक घेतली आपण प्रशासनाची, त्यांना काय निर्देश? पानी कम होने के बाद घर पे जाओ, क्या होता मदद अपन बोले था आए वाले साहब उसके लिए मुंबई से देखने के लिए बात आए इसके Subscribe now and press the bell icon. Never miss